नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण जास्त मेहनत न घेता किंवा जास्त वेळ वाया न घालवता अगदी सोपी रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी तुम्ही सकाळी मुलांच्या टिफिनसाठी झटपट देऊ शकतात. अगदी लहान मुलंसुद्धा ओठाने चावू शकतील एवढी नरम आणि सोपी रेसिपी आहे. अगदी पौष्टिकसुद्धा आहे. त्यासाठी आपण झटपट रेसिपी बघूया. एका बाउलमध्ये आपण बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोबी, बारीक चिरलेलं गाजर आणि बारीक चिरलेलं बीटसुद्धा घेतलं. अजून जर काही भाज्या असेल त्यासुद्धा तुम्ही बारीक चॉपरमध्ये करून यामध्ये ॲड करू शकतात. एका बाउलमध्ये सगळ्या भाज्या काढल्या, त्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलं, 3 चमचे आपण बेसन पीठ आणि 3 चमचे आपण बारीक रवा टाकून घेतला. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. त्यानंतर आपण चवीपुरता मीठ टाकून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करूया. 1 चमचा हळद टाकायची, 1 चमचा धनेपूड टाकून घ्यायचं. त्यानंतर आपण थोडंसं जिरंसुद्धा टाकून घेतलं, छान चव येते. त्यानंतर पांढरी तीळ टाकायची, अगदी मस्त लागते खायला. पांढरी तीळ अगदी पौष्टिकसुद्धा असते. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 पळी तेलसुद्धा टाकून घ्यायचं आहे. तेल टाकल्याने मस्त आपले जे धपाटे आहे छोटे छोटे मस्त आतूनसुद्धा खरपूस होतात. सगळं आपल्याला एकजीव करायचं. थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आणि मस्त एकजीव करून घ्यायचं. पाणी थोडं लागता लागता टाकायचं, एकदम ओतायचं नाही. अगदी छान असं मस्त एकजीव करायचं. थोडंसं पातळच ठेवायचं. आपल्याला पिठाच्या गोळ्यासारखा गोळा करायचा नाही, थोडंसं पातळच ठेवायचं आहे. त्यानंतर 10 मिनिट झाकून ठेवायचं. रवासुद्धा छान मुरला जातो. त्यानंतर तवा तापायला ठेवला. मंद आचेवर आपल्याला छान अशा हातानेच पाणी लावून वरतून मस्त असे बारीक आपल्याला हे धपाटे थापून घ्यायचे आहेत. तुम्ही हे कपड्यावर सुद्धा थापून यावर टाकू शकतात. अगदी झटपट होतात. अगदी छान असं मस्त थोडं हाताला पाणी लावायचं. हाताला पाणी लावल्याने चिटकत नाही. तव्यावरच थापून घ्यायचे. छोटे छोटे बनवलेले आहेत. मुलांना देखील असे छोटे छोटे छान आवडतात. मुलं आवडीने खातात. मोठे न बनवता छोटेसुद्धा बनवले तरीसुद्धा चालेल. पाणी लावून छान मस्त थापून घेतले. दोन्ही तिन्ही साईडने मस्त तेल टाकायचं आणि अलटून पलटून छान मस्त मंद आचेवर खरपूस असे भाजून घ्यायची. ही रेसिपी एवढी सोपी, एवढी पौष्टिक आहे. मुलं खूपच आवडीने खातील. लहान काय मोठंसुद्धा तुम्हाला मागून मागून खातील एवढी सुंदर रेसिपी झाली होती. त्यामुळे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट अशी ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करू शकतात. भरपूर भाज्या घातलेली रेसिपी आहे. अजून काही भाज्या असतील त्यासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करून टाकू शकतात. बघू शकतात दोन्ही साईडने मस्त तेल सोडून आपण खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. मस्त मंद आचेवरच भाजायचे. आतूनसुद्धा खरपूस होतात. अगदी नरम राहतात. मुलांच्या टिफिनसाठी छान रेसिपी आहे. सॉससोबत द्या किंवा मुलांच्या आवडीचं म्हणजे मायोनीज त्यासोबतसुद्धा तुम्ही देऊ शकतात. त्यानंतर दहीसोबतसुद्धा खाऊ शकतात. अगदी परफेक्ट असे आपले हे धपाटे झालेले आहेत. मिनी धपाटे अगदी परफेक्ट आहेत. मुलांना तर एवढे आवडतील की तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळासुद्धा ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.